वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला ग्रामसेवक भरतीमधील जो काही आपण सिलेबस घेत आहोत, प्रत्येक तांत्रिक घटकावर आपण लेक्चर घेत आहोत. तसेच आजूबाजूच्या ज्या काही सगळ्या गोष्टी असतील महत्त्वाच्या त्यासुद्धा आपण कव्हर करत आहोत. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे कृषी आधारित उद्योग. मित्रांनो, मी सुद्धा यूट्यूबवर कंटेंट शोधलं की याबद्दल यूट्यूबवर कंटेंट आहे का, तर मला इतरत्र हे कंटेंट मिळालं नाही, म्हणून मी तुमच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरचं वैशिष्ट्य असं की हे जे लेक्चर आहे हे तुम्हाला फक्त ग्रामसेवक भरती म्हणून महत्त्वाचं नाही, तर हे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. आणि जे MPSCचे विद्यार्थी असतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. त्यापैकीच मित्रांनो, तो जो ढाचा आहे आणि तो जो सिलेबस आहे आणि तो जो ते जे कंटेंट आहे आणि महत्त्वाचं एकदम टॉपर टाईप कंटेंट आपण इथे घेतलेलं आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगते की जसं बघा, पहिले उदाहरण सांगते आणि त्याच्यानुसार काही गोष्टी सांगते की एखादी इमारत तुम्हाला बांधायची आहे तर त्याचा पाया मजबूत असावा लागतो, बरोबर ना. मग त्याचप्रमाणे आपण बघतो कृषी आधारित उद्योग तर आपण बघणारच आहोत, परंतु त्याआधी आपण उद्योग बघणार आहोत, उद्योगपासून सुरुवात करणार आहोत. त्याच्याशी रिलेटेड महत्त्वाच्या ज्या काही करंटशी गोष्टी असतात त्याचप्रमाणे जे काही ढाचा आहे त्याचा तो आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण कृषी आधारित उद्योग बघणार आहोत. आणि तुम्हाला जर वाटत असेल मित्रांनो की आपल्याला फक्त कृषी आधारित उद्योग पाहिजे, नेमकं आम्हाला मोजकं पाहिजे, तर बघा, तुम्ही लेक्चर स्किप करून म्हणजेच काय, तुम्ही समोरसुद्धा घेऊ शकता. हे तुमच्यावर आहे, आता तुम्हाला कसा अभ्यास करायचा आहे ते, परंतु मी स्टार्टिंगपासून सांगणार आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, या चॅनलवर आपण सर्व स्पर्धा परीक्षांशी रिलेटेड व्हिडिओ अपलोडेड करत असतो. बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांशी रिलेटेड व्हिडिओ अपलोडेड झाले आहेत आणि समोरसुद्धा आपण करत राहू. मग अशाच नवनवीन नोटिफिकेशनसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कम्युनिटी सेक्शन आहे मित्रांनो. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला प्रश्न जे आहेत ते सोडवता येऊ शकतात. म्हणजे पोल आणि क्वेश्चन टाईप प्रश्न असतात, तिथे तुम्ही टच करा, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. अशा प्रकारे प्रश्न बनवलेले आहेत आणि तुम्हाला त्यासाठी चॅनलला भेट द्यावी लागेल आणि कम्युनिटी सेक्शनमध्ये जावं लागेल. म्हणून मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर विविध नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता मी तुमचा जास्त वेळ न घेता लेक्चरला सुरुवात करते. तर मित्रांनो, आपण स्टार्टिंग करूया उद्योग या शब्दापासून. उद्योग म्हणजेच काय, इंग्लिशमध्ये आपण त्याला इंडस्ट्री असं म्हणतो. आता उद्योग डोळ्यासमोर आला की आपल्यासमोर वस्तू काही येतात, काहीतरी गोष्टी येतात की अशा वस्तू बनणार आहे, असं बनणार आहे, असं येते. परंतु आपल्यासमोर डायरेक्ट सेवा येत नाहीत. परंतु आपण जर डेफिनेशन बघितली मित्रांनो, तर डेफिनेशन काय सांगते, उद्योग म्हणजे नेमकं काय असते, वस्तू आणि सेवा तयार करणाऱ्या व देशाच्या आर्थिक उत्पादनात योगदान देणाऱ्या क्षेत्राला आपण उद्योग असं म्हणतो. म्हणजेच काय म्हणतो, इंडस्ट्री असं म्हणतो. म्हणजे इंडस्ट्री आली किंवा उद्योग आलं तिथे तुम्हाला फक्त वस्तूच दिसणाऱ्या वस्तूच नाही, तर ज्या अदृश्य गोष्टी आहेत, म्हणजे आपण बघतो सेवा वगैरे, जसं की बँकिंग सेवा आहे, त्या आपल्याला त्या दिसत नाहीत पण असतात. मग अशा प्रकारच्या गोष्टींचा सुद्धा त्यामध्ये समावेश होतो. म्हणून उद्योग म्हणजे फक्त वस्तू बनवणे एवढाच उद्योगाचा सीमित अर्थ होत नाही, तर उद्योग म्हणजे व्यापक अर्थ होतो, त्यामध्ये सेवासुद्धा इन्क्लूड होतात. तर मित्रांनो, इथे काही इम्पॉर्टंट डेटा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये बघा की भारताच्या GDPमध्ये उद्योग क्षेत्राचा वाटा 1950-51मध्ये, म्हणजे नुकतंच आपल्या भारताला 1947मध्ये स्वातंत्र्य मिळालं, त्याच्यानंतरचा जो समोरचे 2-4 वर्ष आहे 50-51, त्यामधला हा डेटा आहे. आणि तो डेटा काय सांगतो की 16.2% एवढा उद्योगांचा म्हणजे वाटा होता, आपण बघतो भारताच्या GDPमध्ये. आणि 18-19मध्ये तो कितपर्यंत पोहोचला, तर 29.6पर्यंत पोहोचला. म्हणजे आपण बघतो की उद्योग क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्राचा जो काही वाटा आहे GDPमधील, तो कसा आहे, वाढता आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्याप्रमाणे आपण जर बघितलं तर कृषी क्षेत्राचा वाटा आहे तो दिवसेंदिवस काय होत आहे, तर घटत आहे. कारण आपण बघतो की उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त आता काय आहे, त्यापासून उत्पादन येत आहे आणि GDPमध्ये काय आहे, तर वाटा वाढत आहे. तर मग मित्रांनो, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की 2023मध्ये आपण बघतो की 2022-23मधला तुम्हाला डेटा सांगायचा आहे करंटशी रिलेटेड, की उद्योगांचा GDPमधील वाटा किती आहे. म्हणजे माहिती काढण्याचा प्रयत्न करा, कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. इथे काही पॉईंट मी नोट केले, त्यामध्ये आपण पहिला पॉईंट मी तुम्हाला सांगितला, म्हणजे पहिला पॉईंट मी सांगते तुम्हाला की कृषी क्षेत्राचा वाटा तो आहे तो दिवसेंदिवस काय होत आहे, घटत आहे, GDPच्या बाबतीत बघत आहे. आणि सेवा क्षेत्र आहे, उद्योग क्षेत्र आहे, आपण बघतो प्रामुख्याने सेवा क्षेत्र, या सेवा क्षेत्राचा वाटा जो आहे तो सर्वाधिक म्हणजे दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळत आहे. म्हणून आपण बघतो सर्वाधिक योगदान जे आहे ते GDPमध्ये कोणत्या क्षेत्राचं आहे, तर सेवा क्षेत्राचं आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला GDPचा संबंध आला आहे म्हणून काहीतरी गोष्टी आहेत ज्या तुम्हाला क्लिअर असायला हव्यात. त्यामध्ये आपण बघतो की प्राथमिक सेक्टर आहे, म्हणजे प्राथमिक क्षेत्र आहे, द्वितीय क्षेत्र आहे, तृतीय क्षेत्र आहे, चतुर्थक आणि
पंचम क्षेत्र आहे. म्हणजे असे 5 प्रमुख क्षेत्र आहे. प्रामुख्याने आपण 3च क्षेत्रांचा आजपर्यंत अभ्यास करत होतो, परंतु आता आपण डिजिटल युगामध्ये जगत आहे, संगणकीय युगामध्ये जगत आहे, 21व्या शतकात जगत आहे आणि यावेळेस डिजिटल गोष्टी आणि टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वाढत आहेत, म्हणून आपण 5व्या क्षेत्राचा सुद्धा यामध्ये समावेश केला आहे. मी प्रत्येक क्षेत्र जे आहे ते तुम्हाला समजून सांगते. आधी इथे काही गोष्टी लिहिलेल्या नसल्या तरीसुद्धा माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. पहिलं क्षेत्र जर आपण बघतो प्राथमिक क्षेत्र, प्राथमिक क्षेत्रामध्ये नेमकं काय येणार, तर साधारण गोष्ट मित्रांनो की कृषी आणि कृषी संलग्न गोष्टी ज्या असतात त्या प्राथमिक क्षेत्राशी संबंधित असतात. आणि आपण द्वितीय क्षेत्र बघतो, द्वितीय क्षेत्रामध्ये इंडस्ट्री म्हणजे उद्योग येतात. प्रामुख्याने जे काही जड उद्योग आहेत, लघु उद्योग आहेत, सर्व प्रकारचे जे काही उद्योग आहेत ते कोणत्या क्षेत्रामध्ये येतात, तर द्वितीय क्षेत्रामध्ये येतात. त्यामध्ये उद्योगामध्ये जसं तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं, अन्नधान्यावर आधारित प्रक्रिया उद्योग आहे, म्हणजे कृषी क्षेत्राशी संबंधित जे काही महत्त्वाचे उद्योग आहेत त्यामध्ये मोडतात. त्याच्यानंतर शीतद्रव, दारू, कापड, वस्त्र, बूट उद्योग आहे, बॅग आहे, फर्निचर, कागद, छपाई, खते, रसायने, औषधी, टायर, ट्यूब, प्लास्टिक, काच, लोह, पोलाद, धातूंच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मशिनरी, वेगवेगळी उपकरणं, मोटारी, रेल्वे, जहाजे, विमाने, दागिने, खेळणी, या सगळ्या गोष्टींचा समावेश कशामध्ये होतो, तर द्वितीय क्षेत्रामध्ये म्हणजे सेकंडरी सेक्टरमध्ये आपण मोडतो. या सगळ्या गोष्टी मोडतात. टर्शरी सेक्टर म्हणजे आपण त्याला तृतीय क्षेत्र असं म्हणतो. तर तृतीय क्षेत्रामध्ये नेमका कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, तर मित्रांनो प्रामुख्याने तृतीय क्षेत्र आहे त्याला आपण टर्शरी सेक्टर असं म्हणतो. आणि या सेक्टरमध्ये आपण बघतो वितरण सेवा आहेत, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह सर्व्हिसेस आहेत, बिझनेस सर्व्हिसेस आहेत, कस्टमर सर्व्हिसेस आहेत, नॉन प्रॉफिट सर्व्हिसेस आहे, म्हणजे ना नफा तोट्यावर आपण बघतो लोक प्रशासन, संरक्षण, वेगवेगळ्या संघटना असतात, मंदिरं असतात, लोकसेवा संस्था असतात त्या. कस्टमर सर्व्हिसेसमध्ये प्रामुख्याने आरोग्य सेवा आहेत, शिक्षण सेवा आहेत, हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे, करमणूक आहे, टुरिझम आहे, या सगळ्यांचा समावेश होतो. बिझनेस सर्व्हिसमध्ये आपण बघतो व्यावसायिक, याच्यामध्ये वित्तीय सेवा आहेत, विमा सेवा, कायदा सेवा, लेखी सेवा, माहिती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यानंतर रिअल इस्टेट इत्यादी गोष्टींचा त्यामध्ये समावेश होतो. आणि डिस्ट्रीब्युटिव्ह सर्व्हिस तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. यामध्ये वस्तू वाहतूक आहे, तर नंतर मानवी वाहतूक आहे, दळणवळण आहे, घाऊक किंवा किरकोळ व्यापार आहे, इत्यादींचा बातम्या आहे, तसेच मीडिया वगैरे आहे, इत्यादींचा समावेश कोणत्या सेक्टरमध्ये होतो, तर तृतीय क्षेत्र आहे, म्हणजेच टर्शरी सेक्टर आहे, त्यामध्ये इत्यादींचा समावेश होतो. तर मित्रांनो तसाच आपण बघितलं चतुर्थक व्यवसाय. चतुर्थक व्यवसायामध्ये आपण बघतो की माहिती आधारित सेवांचा समावेश होतो, जसं इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट आहे. नंतर आपण बघतो की संख्याशास्त्र, स्टॅटिस्टिक आहे, रिसर्च आहे, या सगळ्या गोष्टी डेव्हलपमेंटशी संबंधित काही आहे गोष्टी आहे, टेक्नॉलॉजी आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, यासारख्या गोष्टींचा समावेश कशामध्ये होतो, तर चतुर्थक व्यवसायामध्ये होतो. आणि शेवटचा व्यवसाय आपण बघतो मित्रांनो, तर त्याला आपण पंचम क्षेत्र असं म्हणतो. आणि पंचम क्षेत्रामध्ये नेमकं काय होते, तर त्यामध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे आपण बौद्धिक संपदा असं म्हणतो. पर्टिक्युलरली आपण AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, या गोष्टींचा समावेश होतो. म्हणजे यावर प्रश्न पडलेला आहे, राज्यसेवेला प्रिलिम्सचा प्रश्न पडलेला आहे, कंबाईनला पडलेला आहे, आणि बऱ्याचशा एक्झाममध्ये आता समोरसुद्धा अपडेटेड माहिती आणि टेक्नॉलॉजीशी संबंधित आहे, यावर प्रश्न पडू शकतात. तर लक्षात ठेवा की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे, त्या बौद्धिक संपदा आहे, त्याचा समावेश कशामध्ये होतो, पंचम क्षेत्र आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला उद्योग या गोष्टीबाबत आजूबाजूच्या महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा समजल्या, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये या सगळ्या गोष्टींचा आढावा जर घेतला तर म्हणजे या लेक्चरमुळे तुम्हाला कुठेतरी एक लिंक लागू शकते. हे लेक्चर फक्त याच म्हणजे स्पर्धा परीक्षा आपण बघतो या स्पर्धा परीक्षांशी रिलेटेड नाही, तर सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला या गोष्टींचा फायदा होऊ शकतो. मित्रांनो IBPS पॅटर्नच्या अभ्यासक्रमानुसार म्हणजे ग्रामसेवक भरती यासाठी त्यांनी जो काही सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसमध्ये त्यांनी फक्त 3 शब्द सांगितलेले आहे, कृषी आधारित उद्योग. परंतु आपण याचा आवाका ठरवू शकत नाही. हा एक खूप मोठा आणि वास्ट म्हणजे खूप मोठा सिलेबस आहे. आपण बघतो की यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मोडतात. तसं बघितलं मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीला सांगते की यामध्ये आपण बघतो उद्योग सांगितलेले आहे. उद्योगशी रिलेटेड कोणतेही उद्योग विचारू शकतात. मग आता कृषी आधारित उद्योग आहे, प्रामुख्याने त्यामध्ये सर्वेचे म्हणजे प्रामुख्याने आपण बघतो की कापूस उद्योग आहे, म्हणजे हा सगळ्यात पहिला उद्योग. त्यानंतर साखर उद्योग, तसंच ज्यूट उद्योग आहेत, तसेच आपण खतं आणि रासायनिक उद्योग आहेत. आणि याच्याशी संबंधित हे झाले प्रमुख उद्योग. तसंच महत्त्वाचे उद्योगसुद्धा आहे, त्यामध्ये शेतमाल प्रक्रिया उद्योग आहेत. आणखी मत्स्यपालनसुद्धा यामध्ये ते या नावाने टाकू शकतात, कारण की त्यांनी सांगितले उद्योग. मग उद्योग म्हणजे मत्स्यपालन हा सुद्धा मित्रांनो एक कृषी आधारित उद्योग आहे. तसं आपण बघतो पशुसंवर्धनाशी संबंधित दुग्धोत्पादन उद्योग आहे, तो सुद्धा यामध्ये मोडू शकतात, कारण की फक्त हा एक लिमिटेड शब्द त्यांनी दिलेला आहे. त्यामध्ये सिलेबस त्यांनी डिफाईन करून सांगितलेला नाही, म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत.
आणि मित्रांनो, काही महत्त्वाच्या फॅक्ट्स आहेत, जसं की आपण बघतो भारतीय अर्थव्यवस्था आहे ती आता सध्याच्या काळामध्ये आपण बघतो की 6.33% वेगाने वाढणारी सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत जे आहे ते नामास येत आहे. तसेच मित्रांनो, उद्योगाशी रिलेटेड काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यामध्ये आपण बघतो उद्योग क्षेत्राचा विकास किती झाला आहे हे मोजण्यासाठी एक इंडेक्स असतो, त्याला IIP इंडेक्स असं म्हणतात. म्हणजेच त्याला आपण इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन असं म्हणतो आणि मराठीमध्ये त्याला औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक असं म्हणतात. आणि याच्यासाठी बेस इयर ठरलेले असतात. आता 11-12 हे बेस इयर ठरलेलं आहे याच्यासाठी. तसं GDPचे सुद्धा बेस इयर असतात. असो, तो प्रश्न इकॉनॉमिक्स या भागामध्ये मोडतो. आता आपण बघतो की भारतीय नाविन्यता निर्देशांक हा सुद्धा एक इंडेक्स असतो आणि महत्त्वाचा इंडेक्स असतो, यावर प्रश्न पडतात. तर मित्रांनो, आपण इंडिया इनोव्हेशन इंडेक्स आता लेटेस्ट माहिती बघितली, तर यामध्ये कोणतं स्टेट लिडिंग स्टेट आहेत, म्हणजे आपण शीर्षस्थानावर आहे. तर आपण बघतो कर्नाटक हे शीर्षस्थानावर आहे. आणि आता इंडिया इनोव्हेशन इंडेक्स आहे हा कधीपासून सुरू करण्यात आलेला आहे, तर 2019 पासून नीती आयोगाने सुरू करण्यात आलेला आहे. आणि नीती आयोग म्हणजे काय आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, याबद्दल बाकीच्या गोष्टीसुद्धा सांगितल्या आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तसेच त्याचे CEO कोण आहेत आपण ते सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. आणि त्यातील सदस्य आणखी माहिती असतील तर ते सुद्धा सांगा. परंतु पर्टिक्युलरली मला नीती आयोगाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्याचे CEO कोण आहेत हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आपण बघतो नीती आयोगाची रचना आपण कशी केली होती, तर आपण बघतो की आधी काँग्रेस सरकार होतं, म्हणजे काँग्रेसच्या वेळेस आपण बघतो की काय होतं, नियोजन आयोग होतं. आणि जेव्हापासून BJP म्हणजे भाजप हे सरकार आलं आहे सत्तेत, तेव्हापासून माहीत आहे का, म्हणजे 2015 पासून नियोजन आयोगाच्या ऐवजी काय तर नीती आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. ते पर्टिक्युलर डेटसुद्धा सांगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा की कधीपासून नीती आयोग म्हणजे नियोजन आयोगाच्या ठिकाणी नीती आयोग स्थापन झाला, हे त्याची डेट तुम्हाला पर्टिक्युलरली कमेंटमध्ये सांगायची आहे. आता आपण बघतो मित्रांनो समोर, तशाच प्रकारे ज्याप्रमाणे भारतामध्ये इंडिया इनोव्हेशन इंडेक्स असते, तसंच आपण बघतो की जागतिक पातळीवर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स असते. आणि त्यामध्ये आपल्या भारताचा काय क्रमांक आहे, तर 132 देशांमध्ये भारत 40व्या क्रमांकावर आहे. म्हणजे आपण बघतो खूप कमी क्रमांक आहे आपला. तर मित्रांनो, हे जे महत्त्वाचे इंडेक्स आहेत म्हणजे इंडिया इनोव्हेशन इंडेक्स आहे, हे सुद्धा तुम्हाला माहिती असायला हवं आहे. त्याबद्दल पहिले 3 क्रमांकाचे स्टेट कोणते आहेत भारतातले ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि महाराष्ट्राचा काय क्रमांक आहे तो सुद्धा कमेंटमध्ये सांगायचा आहे, जेणेकरून या गोष्टीशी रिलेटेड तुमचा करंटचा सुद्धा डेटा इथे कवर होतो. तर कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा की इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये पहिले 3 शीर्ष राज्य कोणते आहेत आणि महाराष्ट्राचा कोणता क्रमांक आहे. तर मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की आपण हे निर्देशांक, नाविन्यता निर्देशांक आहेत, हे का बरं मोजत असतो, तर त्यासाठी काही उद्देश असतात. त्यामध्ये आपण प्रामुख्याने बघतो, तर मित्रांनो यामागचा उद्देश असतो की राज्य आहेत तसेच केंद्रशासित प्रदेश आहेत यांच्या निर्देशांक आधारित क्रमवारी काढणे, त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये त्यांच्यासाठी काही संधी असतील, काही आव्हानं असतील, त्यांचा शोध घेणे, त्याचप्रमाणे नवनवीन ज्या काही गोष्टी आहे म्हणजे नाविन्यतेला पूरक ठरणाऱ्या धोरणांचा अवलंब करणे, त्याला पाठबळ देणे, हे म्हणजे हे जे आहे हे उद्देश आहेत कशामागचे, निर्देशांक मोजण्यामागचे. तर मित्रांनो, फॅक्च्युअल गोष्टीमध्ये काही असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात की पहिले औद्योगिक धोरण कधी जाहीर झाले, दुसरे औद्योगिक धोरण कधी जाहीर झाले, नवे औद्योगिक धोरण कधी जाहीर झाले, ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणून फॅक्च्युअल गोष्टी आहेत, त्यासुद्धा मी इथे घेतलेल्या आहेत. तर मित्रांनो, औद्योगिक धोरणामध्ये आपण बघतो की स्वातंत्र्यापूर्वी काही औद्योगिक धोरणं जाहीर झालेले आहेत, म्हणजे ब्रिटिशांनी ते पर्टिक्युलरली केले आहेत. आणि स्वातंत्र्यानंतरचं स्वतंत्र भारताचं पहिलं औद्योगिक धोरण जर तुम्हाला विचारलं तर ते 1948मध्ये म्हणजे करण्यात आलं. तर मित्रांनो, हे जे धोरण आहे ते 8 एप्रिल 1948ला पहिले औद्योगिक धोरण म्हणतो आपण त्याला, ते श्री श्यामाप्रसाद मुखर्जी होते यांनी जाहीर केलं होतं. आणि भारतात मिश्र अर्थव्यवस्था साधण्याचा निर्णय या धोरणामध्ये घेण्यात आला होता. आणि आपण बघतो की या धोरणाला संरक्षण प्राप्त व्हावं म्हणून 1951मध्ये उद्योग कायदा म्हणजेच विकास व विनिमय कायदा करण्यात आला होता. त्यालाच आपण इंडस्ट्री डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट असं म्हणतो. आणि हा कायदा कधी करण्यात आला होता, तर 1951मध्ये करण्यात आला होता. तर मित्रांनो, आपण समोर बघतो की 1956चं औद्योगिक धोरण होतं, त्यामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था याबद्दल सांगण्यात आलं होतं. आणि हे धोरण कधी जाहीर झालं होतं, पर्टिक्युलर डेट तुम्हाला विचारू शकतात, तर 30 एप्रिल 1956ला दुसरे औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आलं होतं. आणि असा सुद्धा हा झाला फॅक्च्युअल गोष्ट, म्हणजे ही फॅक्च्युअल गोष्ट झाली. आणि आपण बघतो की कन्सेप्च्युअलसुद्धा गोष्टी तुम्हाला विचारू शकतात, तर समाजवादी अर्थव्यवस्था त्यामध्ये स्वीकारण्यात आली होती. म्हणजे पहिलं धोरण जे आहे त्यामध्ये मिश्र अर्थव्यवस्था, आणि जे काही दुसरं धोरण आहे त्यामध्ये आपण बघतो की काय तर समाजवादी अर्थव्यवस्था
याचा स्वीकार करण्यात आला होता. तर मित्रांनो, इथे तुमच्या काही गोष्टी आहेत त्या क्लिअर करते, की अर्थव्यवस्थेच्या तीन प्रकारच्या अर्थव्यवस्था प्रामुख्याने पाहायला मिळतात. एक तर असते प्रायव्हेट, म्हणजे त्याला खाजगी म्हणतो आपण. दुसरी जी असते समाजवादी, म्हणजे त्यामध्ये सरकारला जास्त करून अधिकार येतात, सरकार आदेश वगैरे देतो असतो. आणि तिसरी जी अर्थव्यवस्था ते प्रामुख्याने आपण बघतो की मिश्र अर्थव्यवस्था, म्हणजे खाजगी अर्थव्यवस्था, त्याला आपण किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्थासुद्धा म्हणतो. तर आपण बघतो पहिल्या धोरणामध्ये मिश्र अर्थव्यवस्था, म्हणजे तिथे समाजवादीसुद्धा आहे आणि खाजगीसुद्धा आहे. दोघांचे काय होतं, सहअस्तित्व होतं पहिल्या धोरणामध्ये. परंतु दुसरं ते धोरण होतं, त्यामध्ये समाजवादी रचना आपण सांगितली आहे. आणि ती का बरं? कारण की त्याआधी काय झालं होतं, काँग्रेसचा उद्दिष्टांचा आवडी येथील अधिवेशनामध्ये एक ठराव पास करण्यात आला होता. त्यामध्ये समाजवादी संरचना असायला पाहिजे असं त्या अधिवेशनामध्ये सांगण्यात आलं होतं, स्वीकारण्यात आलं होतं. म्हणूनच दुसरं जे धोरण आहे त्यामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारली गेली होती. तर मित्रांनो, समोर आपण बघतो 1969चं औद्योगिक धोरण होतं. त्यामध्ये श्री सुबिमल दत्त समितीच्या शिफारशीनुसार ते धोरण आखण्यात आलं होतं. आणि 1969ला आपण बघतो MRTP हा जो ॲक्ट आला होता, हा बऱ्याच वेळा इकॉनॉमिक्सचे प्रश्न असतात, MPSC राज्यसेवा आहे आणि कंबाईन प्रिलिम्स मेन्स वगैरे आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये हा जो कायदा आहे तो बऱ्याच वेळा विचारून झाला आहे. MRTP म्हणून महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणून मी इथे घेतल्या, की 1969चा हा जो कायदा आहे, मोनोपॉलीज अँड रेस्ट्रिक्शन ट्रेड पॉलिसीज ॲक्ट असं आपण त्याला म्हणतो. तर मित्रांनो, हा जो ॲक्ट आहे तो खाजगी क्षेत्राच्या एकाधिकारशाहीला लगाम लावण्यासाठी करण्यात आला होता, म्हणजे हे धोरण जाहीर करण्यात आलं होतं. म्हणून 1969चं धोरणसुद्धा महत्त्वाचं ठरते. त्यानंतर 1973चं औद्योगिक धोरण आलं आणि हे धोरण आपण बघतो. तर मित्रांनो, लोह आहे, पोलाद, सिमेंट, कोळसा, कच्चे तेल, ऊर्जा इत्यादी क्षेत्रातील वेगवेगळे जे काही उद्योग आहेत त्यांना मूलभूत उद्योग द्यावे म्हणावं असं संकल्पना या धोरणामध्ये मांडण्यात आली होती. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये परकीय चलनाच्या नियमनासाठी 1973मध्ये फेरा म्हणजेच फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट हा कायदा संमत करण्यात आला होता. हा सुद्धा बऱ्याच वेळा विचारलेला आहे. आणि हा कायदा कधी लागू झाला होता, तर 1 जानेवारी 1974 पासून हा कायदा लागू झाला होता. तर मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना इथे प्रश्न पडला असेल की हे धोरण वगैरे लक्षात ठेवायचे आहे का? तर मित्रांनो, ही तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. तुम्हाला जर फक्त कृषी आधारित उद्योगच पाहिजे असतील तर, आणि बाकीचा हा पार्ट आहे उद्योगाशी रिलेटेड आहे, तर मी तुम्हाला एक्स्ट्रा माहिती म्हणून हा सगळा पार्ट इथे सांगत आहे. परंतु हा सगळा महत्त्वाचा पार्ट आहे, यावर आधी प्रश्न पडलेला आहे म्हणूनच हा पार्ट इथे घेतलेला आहे. तर मित्रांनो, नवीन औद्योगिक धोरण आहे 1991चं होतं, न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी असं म्हणतात. आणि 24 जुलै 1991 पासून औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आलं. हे महत्त्वाचं धोरण आहे. आणि या धोरणापासून आपण बघतो की उदारीकरण आहे, जागतिकीकरण आहे, खाजगीकरण आहे, या तिन्ही क्षेत्रांना काय आली, तर यामुळे अर्थव्यवस्था बळकट झाली होती आपण बघतो. आणि हे अतिशय महत्त्वाचं धोरण आहे. तर नवीन औद्योगिक धोरण आहे मित्रांनो 1991चं. त्यावेळेस कोण अर्थमंत्री होते आणि कोण प्रधानमंत्री होते हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तसंच मित्रांनो, 2011 पासून राष्ट्रीय उत्पादन धोरणसुद्धा याबद्दल राबवण्यात येते. नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी आहे, ते सुद्धा उद्योगाशी रिलेटेड आहे. आणि त्याच्या अंतर्गत बरेचसे उपक्रम राबवले जातात. आपण बघतो की वेगवेगळ्या विकास योजना असतात, जसं मेक इन इंडिया आहे, स्टार्टअप इंडिया आहे, स्टँडअप इंडिया आहे, अशा वेगवेगळ्या विकास योजना आहेत. तर मित्रांनो, राष्ट्रीय औद्योगिक धोरण जे आहे ते 2011चं आहे. आणि या धोरणाचा उद्देश काय होता, म्हणजे हा प्रिलिम्सला तसंच मेन्सला डायरेक्ट असा प्रश्न विचारला आहे, ते स्टेटमेंट डायरेक्ट मी उचलून इथे टाकणार. तर मित्रांनो बघा, राष्ट्रीय उत्पादन धोरण आहे 2011चं. GDPमध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा 25% करणे आणि 100 मिलियन रोजगार निर्मिती करणे या उद्देशाने 4 नोव्हेंबर 2011ला राष्ट्रीय उत्पादन धोरण जाहीर करण्यात आलं होतं. तर बघा मित्रांनो, इथे जे स्टेटमेंट आहे जे जसं तर तसं घेतलं आहे, त्यामध्ये सांगितलं होतं की GDPमध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा 25% करणे आणि 100 मिलियन रोजगार निर्मिती करण्याच्या उद्देशाने हे धोरण जाहीर करण्यात आलं होतं. कोणतं? राष्ट्रीय उत्पादन धोरण. आता मित्रांनो, औद्योगिक विकासाशी संबंधित काही महत्त्वाच्या योजना आहेत त्या आपल्याला बघायच्या, यावर प्रश्न पडू शकतात. म्हणजे मी जेव्हा ग्रामसेवकचे PYQ केले होते त्यामध्ये ह्या प्रश्न पडलेले आहेत. आता IBPS काय विचारेल हे सांगता येत नाही, तरीसुद्धा एक आढावा म्हणून सिलेबसमध्ये आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते.
तर मेक इन इंडिया आहे मित्रांनो. तर मेक इन इंडियाच्या अंतर्गत आपण बघतो भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याच्या उद्देशाने मेक इन इंडिया हा प्रोग्राम आहे, हा सुरू करण्यात आला होता. आणि हा सुरू कुठून झाला तर आणि कधी झाला तर 25 सप्टेंबर 2014ला हा म्हणजे हे अभियान सुरू झालं. आणि नवी दिल्लीतील विज्ञान भवन आहे त्या भवनातून याची सुरुवात झाली. म्हणून असा प्रश्न पडू शकते. आजूबाजूशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा आहेत मेक इन इंडियाबद्दल, त्यासुद्धा तुम्ही अपडेटेड माहिती म्हणजे ठेवा. तर मित्रांनो, मी परत रिपीट करते, मेक इन इंडिया आहे. मेक इन इंडिया काय उद्देश आहे तर भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवणं हा मेक इन इंडिया मागचा उद्देश आहे. आणि नवी दिल्लीतील विज्ञान भवनापासून याची सुरुवात झाली आहे 25 सप्टेंबर 2014. ही डेट लक्षात ठेवा, 25 सप्टेंबर 2014. त्याचप्रमाणे मित्रांनो, औद्योगिक विकासाशी संबंधित महत्त्वाची विकास योजना आपण बघतो की स्टार्टअप इंडिया आहे. आणि स्टार्टअप इंडिया कशासाठी आहे तर देशातील स्टार्टअप उद्योगांना पूरक ठरणारे स्टार्टअप इंडिया धोरण आपण बघतो 16 जानेवारी 2016पासून स्टार्टअप इंडिया हे धोरण लागू करण्यात आलं, म्हणजे ही योजना लागू करण्यात आली. आता या अंतर्गत आपण बघतो मित्रांनो, बरेचसे भारतामध्ये स्टार्टअप असतात, त्यांना प्रोत्साहन आणि पाठपुरावा करण्यासाठी हे धोरण आहे ते भारत सरकारने 16 जानेवारी 2016पासून यासाठी कृती आराखडा जो आहे तो जाहीर केला. आता मित्रांनो, इथे स्टार्टअप हा शब्द आला आहे. तुम्हाला स्टार्टअप याचा अर्थ समजतो का तर तुम्हाला जर माहिती असेल स्टार्टअप तुम्ही कुणाला म्हणाल आणि तो जर अर्थ तुम्हाला समजत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करा की तुमच्यासाठी प्रश्न राहील स्टार्टअपची व्याख्या तुम्हाला सांगायची आहे किंवा स्टार्टअप कशाला म्हणतात, कमेंटमध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. तसंच मित्रांनो, तिसरंसुद्धा औद्योगिक विकासाशी रिलेटेड एक धोरण आहे, त्यामध्ये आपण बघतो अशा प्रकारे मित्रांनो स्टँडअप इंडिया नावाचं सुद्धा एक धोरण आहे. परंतु स्टँडअप इंडिया कधी सुरुवात झाली, त्याचा उद्देश काय, हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार नाही. तुम्हाला स्टँडअप इंडियाबद्दल कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि नसलंच तुम्हाला माहिती नसलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, तेव्हा मी कमेंट करेल. परंतु सुरुवात तुम्हाला करायची आहे की स्टँडअप इंडियाबद्दल तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण भारत सरकारने राबवलेले औद्योगिक धोरणे बघितली, वेगवेगळे औद्योगिक धोरणे बघितली, तसं महाराष्ट्र सरकारने सुद्धा औद्योगिक धोरणे राबवले असतील ना, तर मग ते आपण बघू. म्हणजे शॉर्टकटमध्ये 1-2 मिनटात तुम्हाला सांगते की महाराष्ट्र सरकारने 2013मध्ये औद्योगिक धोरण काढलं होतं. तसंच मित्रांनो, महाराष्ट्राचं नवीन औद्योगिक धोरण आहे ते 2019चं होतं. आता या धोरणांचा उद्देश काय आहे तर मी 1 मिनिटात तुम्हाला सांगते. तर महाराष्ट्र सरकारने 2013मध्ये जे काही औद्योगिक धोरण काढलं होतं ते 22 फेब्रुवारी 2013मध्ये आलं होतं. आणि त्याचा उद्देश काय होता की उत्पादन क्षेत्राचा GDPमधील जो वाटा आहे तो 28% करणे. त्याचप्रमाणे मित्रांनो 5 लाख कोटी रुपये गुंतवणूक आकर्षित करणे आणि 2 मिलियन नवीन रोजगार निर्माण करणे. अशा प्रकारे 2013चं जे धोरण होतं औद्योगिक धोरण महाराष्ट्राचं, त्याबद्दल आहे माहिती आहे ही. त्याच्यानंतर आपण बघतो महाराष्ट्र नवीन औद्योगिक धोरण आहे 2019चं, त्यामध्ये आपण बघतो 5 मार्च 2019ला ते जाहीर झालं होतं. आणि या महाराष्ट्रातील नवीन औद्योगिक धोरणाचा उद्देश काय होता तर उत्पादन क्षेत्राचा GDPमधील जो वाटा आहे तो 25% करणे. आपण बघतो की पहिल्या धोरणामध्ये 28% होता, मात्र या धोरणामध्ये म्हणजे 13च्या धोरणामध्ये 28%, परंतु 19च्या धोरणामध्ये 25% एवढं टार्गेट ठेवण्यात आलं होतं. आणि आपण बघतो यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे 4 मिलियन नवीन रोजगार निर्माण करणे हा प्रश्न पडलेला आहे. म्हणून मी हा प्रश्न इथे म्हणजे हा मुद्दा इथे घेतला की महाराष्ट्र नवीन औद्योगिक धोरण आहे 2019चं, जे 5 मार्च 2019ला जाहीर झालं होतं. त्यानुसार 4 मिलियन नवीन रोजगार निर्मिती करणे हा उद्देश होता. तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्पादन क्षेत्र वृद्धी दर आहे तो 12 ते 13% गाठणे हा सुद्धा उद्देश होता. आणि 10 लाख कोटी रुपये गुंतवणूक आकर्षित करणे हा प्रमुख उद्देश होता. अशा प्रकारे मित्रांनो औद्योगिक धोरणाशी रिलेटेड संपूर्ण माहिती आपण बघितली. अनेक महत्त्वाचा आता प्रश्न पडला होता मागे, मी तो प्रश्न नोट केला आहे. त्यामध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्राबद्दल विचारण्यात आलं होतं. तर मित्रांनो, तुम्हाला मॅग्नेटिक महाराष्ट्राबद्दल माहिती असेल तर नक्की सांगा. म्हणजे मेक इन इंडिया सप्ताह आहेत, मॅग्नेटिक महाराष्ट्र यावर प्रश्न पडलेले आहेत आणि म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला सांगितला. तर बघा, उत्तर तुम्हाला माहिती असेल तर आणि आजूबाजूची माहिती असेल तर सांगण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करणार आहोत कृषी आधारित उद्योग. आता आपला बेस म्हणजे पाया पक्का झालेला आहे आणि आता आपण समोर जाणार आहोत. तर मित्रांनो, कृषी आधारित उद्योगामध्ये मी तुम्हाला सांगितलं कापड उद्योग आहे, त्याच्यानंतर साखर उद्योग आहे, त्याच्यानंतर ताग उद्योग आहे, एक महत्त्वाचे कृषी आधारित उद्योग आहेत. या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगितलं शेतमाल प्रक्रियेवर सुद्धा प्रश्न पडू शकतो. फलोत्पादन मधील आपण जे काही प्रोसेसिंग तर तसं आपल्या भारतामध्ये खूपच कमी आहे, खूप म्हणजे खूप कमी आहे, तरीसुद्धा त्यावर प्रश्न
पडू शकतात. तसंच मित्रांनो संवर्धनाशी संबंधित दुग्धोत्पादन आहे त्याच्याशी रिलेटेड जे काही उद्योग असतील, प्रक्रिया उद्योग आहेत त्यावर सुद्धा प्रश्न पडू शकतात. आता हे महत्त्वाचे उद्योग आपण इथे घेणार आहोत. तर मित्रांनो, उद्योगांचे सुद्धा काही काही वेगवेगळे प्रकार असतात. आपण बघतो की मालकी हक्कानुसार वेगळे प्रकार असतात, कच्चा मालाचा स्रोत कसा उपलब्ध होतो त्यानुसार वेगळे प्रकार असतात, आकारानुसार वेगळे प्रकार असतात, प्राधान्यक्रम कोणत्या क्षेत्राला कसा आहे त्यानुसार वेगळे प्रकार असतात आणि भांडवलानुसार वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. मग हा जो एक बेसिक ढाचा आहे तो आपण समजून घेऊ आणि नंतर समोर आपण आपल्या अभ्यासक्रमाला सुरुवात करू. तर मित्रांनो, मालकी आहे म्हणजे ती एकतर सार्वजनिक असेल, पब्लिक असेल किंवा प्रायव्हेट असेल म्हणजे खाजगी असेल किंवा संयुक्त असेल मिळून म्हणजे 2-4 लोकांकडून किंवा वेगवेगळे संस्था मिळून आणि सहकारी तत्वावर असेल, अशा प्रकारे 4 प्रकारच्या मालकी आपल्याला पाहायला मिळतात. नंतर आता समोर आपण बघतो कच्च्या मालाचा स्रोत, मूलभूत उद्योग आहेत आणि दुय्यम उद्योग आहेत. मग आपल्याला बघायचं आहे की कृषी आधारित उद्योग कशामध्ये मोडतात, तर मूलभूत उद्योगामध्ये मोडतात. म्हणजे कधी कधी कन्सेप्च्युअल सुद्धा प्रश्न विचारतात. कारण आपण बघतो मित्रांनो की कच्चा माल जो आहे म्हणजे कृषी आहेत, वने आहेत आणि खनिजातून जो काही कच्चा माल मिळतो त्यावर मूलभूत उद्योग असतात, म्हणजे बेसिक इंडस्ट्रीज आपण असं म्हणतो. म्हणजे कृषी आधारित उद्योग आहे, मासेमारी उद्योग आहे, कोळसा आहे, लोह आहे, सिमेंट, कच्चे तेल आणि तेल परिशोधन जे काही असते, वीज आहे, हे कशामध्ये जातात तर मूलभूत उद्योगामध्ये जातात, बेसिक इंडस्ट्रीमध्ये जातात. तर मित्रांनो, कृषी आधारित काही उद्योग आहेत जे दुय्यम उद्योगामध्ये सुद्धा जातात, जसं कापड उद्योग आहेत, हे कशामध्ये जातात तर दुय्यम उद्योगामध्ये जातात. नंतर आपण बघतो मित्रांनो समोरचा प्रकार आहे आकारानुसार. आता आकारानुसार जड उद्योग असतात किंवा हलके उद्योग असतात. आता जड उद्योग जे असतात ना त्यांना काय म्हणतात माहिती आहे का, सनसेट इंडस्ट्रीज असं म्हणतात आणि हलके जे असतात त्यांना सनराईज असं म्हणतात. आता यामध्ये अर्थसुद्धा दडलेला आहेत आणि खूप मस्त आणि सुंदर कन्सेप्ट आहे. तर मित्रांनो, जड उद्योग म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो, अवाढव्य असतात हे आणि कच्चा माल आणि पक्का माल एकाच ठिकाणी तयार होतो, अशा प्रकारे त्याच्यामध्ये मोडतात. म्हणजे एकदा ते स्थापन झाली की ते हलवणे काय असते, कठीण असते, म्हणून त्याला आपण काय म्हणतो सनसेट इंडस्ट्री असं म्हणतो. त्याच्यानंतर सनराईज असं का म्हटलं मी याला, म्हणजे हे जे आहे ते हलके उद्योग आहेत ते कशामध्ये मोडतात, किरकोळ याच्यामध्ये, म्हणजे कुठेही स्थापन करता येते आणि कधीही सहज बदलणे शक्य असते, म्हणून आपण म्हणतो त्याला सनराईज इंडस्ट्रीज असं म्हणतो. म्हणजे ह्या कन्सेप्ट आता तुम्हाला समजल्या असतील. तर मित्रांनो, समोर आपण बघतो प्राधान्यक्रम आहे, त्यानुसार 2 प्रकार पडतात, एक तर भांडवल आणि दुसरा आहे श्रमप्रधान. तर मित्रांनो, भांडवल प्रधानमध्ये काय असते, ते उत्पादित वस्तूंच्या किमतीपेक्षा उत्पादन करण्यासाठी लागणारे जे भांडवल असते ते प्रचंड असते. आणि श्रमप्रधान आपण म्हणतो अशा उद्योगात सार्वजनिक खर्च जो असतो तो पुरवठ्यावर करावा लागतो. म्हणजे आपण बघतो हे यामधला महत्त्वाचा फरक आहे. आणि समोर आपण बघतो मित्रांनो की भांडवलाच्या बाबतीत मोठे, मध्यम, लघु आणि सूक्ष्म. तर प्रश्न इथे पडतो की मोठे उद्योग कशाला म्हणतात, मध्यम उद्योग कशाला म्हणतात, लघु उद्योग कशाला म्हणतात, तसेच सूक्ष्म उद्योग कशाला म्हणतात. तर मित्रांनो, मी तुम्हाला आधीच सुरुवातीला एक कन्सेप्ट सांगितली होती, इंडस्ट्री म्हणजे उद्योग म्हणजे काय, तर त्यामध्ये सांगितलं उद्योगामध्ये काय होते, फक्त वस्तूच नाही तर सेवा यांचासुद्धा समावेश होतो. म्हणून वस्तूच्या नुसार वेगवेगळे प्रकार पडतात आणि म्हणजे उद्योगांच्या आणि सेवेनुसार सुद्धा म्हणजे त्यामध्ये आपण बघतो फरक. तर मित्रांनो, आपण वस्तू उपक्रम आहे आणि याच्याशी रिलेटेड जे काही उद्योग असतील त्याचा जर आपण क्रम बघितला किंवा एक प्रकार बघितले तर 10 कोटीपेक्षा जास्त उलाढाल असेल तर मोठ्या उद्योगांमध्ये, नंतर 5 ते 10 कोटी अशी उलाढाल असेल तर मध्यम उद्योगामध्ये, 25 लाख ते 5 कोटीपर्यंत उलाढाल असेल तर लघु उपक्रमामध्ये, आणि जे 25 लाखापेक्षा कमी उलाढाल असेल तर सूक्ष्म उपक्रमामध्ये मोडते. हे झालं पर्टिक्युलर वस्तू उद्योगांच्या बाबतीत. तसंच सेवा उद्योगांच्या बाबतीत आपण बघितलं मित्रांनो तर म्हणजे 5 कोटीपेक्षा जास्त असेल तर ते कशामध्ये जातील तर मोठ्या उद्योगांमध्ये जातील. तर आपण इथे बघतो की मध्यम उपक्रम जर आपण बघितले त्यामध्ये 2 कोटी ते 5 कोटीपर्यंत सेवाशी रिलेटेड उलाढाल असेल, तर नंतर आपण बघतो लघु उपक्रमामध्ये 10 लाख ते 2 कोटीपर्यंत आणि सूक्ष्म उपक्रमामध्ये आपण बघतो 10 लाखापेक्षा कमी. अशा प्रकारे महत्त्वाच्या कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथे क्लिअर केल्या. तर मित्रांनो, काही गोष्टी आहेत त्यामध्ये एक ट्रायंगलसुद्धा सांगितलं आहे की राज्यातील औद्योगिक विकासाचा सुवर्ण त्रिकोण असा सुद्धा एक प्रश्न पडू शकतो. तो गोल्डन ट्रायंगल म्हणून आपण बघतो. मुंबई आहे, त्याच्यानंतर नाशिक, पुणे असा एक गोल्डन ट्रायंगल आहे. याला गोल्डन ट्रायंगल म्हणतात. उद्योगाचा महत्त्वाची फॅक्च्युअल गोष्ट आहे, लक्षात असू द्या.
तर मित्रांनो, उद्योगांशी संबंधित आणखी एक कन्सेप्ट आहे, त्यामध्ये पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आपण सार्वजनिक क्षेत्र उद्योग असं म्हणतो. त्यामध्ये केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम आहेत. तसंच सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहेत, त्याला आपण पब्लिक सेक्टर बँक्स असं म्हणतो. आणि केंद्रीय सार्वजनिक उपक्रम आहे, त्याला सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस असं म्हणतो. यामध्ये दोन प्रकार पडतात, एक स्ट्रॅटेजिक आणि एक नॉन स्ट्रॅटेजिक. तर स्ट्रॅटेजिकमध्ये आपण बघितलं तर प्रामुख्याने दोन उद्योग आहेत जे राखीव आहेत. त्यामध्ये मित्रांनो, स्ट्रॅटेजिकमध्ये आपण बघतो अणुऊर्जा आयोग आहेत आणि रेल्वेमधील जे काही पायाभूत सुविधा आहेत त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. बाकीचे उद्योग आहेत ते नॉन स्ट्रॅटेजिकमध्ये मोडतात. म्हणजे त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, शेअर घेऊ शकतो, बाकीच्या गोष्टी करू शकतो. म्हणून महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगितल्या. मित्रांनो, उद्योगांशी संबंधित महारत्न दर्जा, मिनीरत्न, नवरत्न दर्जा, मिनीरत्न दर्जा असं सुद्धा असतात. आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की महारत्न दर्जा कोण्या कंपन्यांना दिला जातो आणि कधीपासून देण्यात येतो. तसंच नवरत्न दर्जा बाबतीत, नवरत्न दर्जा आहे त्याच्या बाबतीत सुद्धा सांगायचं आहे. मिनीरत्न दर्जा आहे त्याच्या बाबतीत सुद्धा सांगायचं आहे. किती कंपन्या आहेत त्यांना महारत्न दर्जा प्राप्त झालेला आहे, तसंच किती कंपन्या आहेत त्यांना नवरत्न दर्जा प्राप्त झालेला आहे, किती कंपन्या आहेत ज्यांना मिनीरत्न दर्जा प्राप्त झालेला आहे, यावर प्रश्न पडत असतात. म्हणून तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, महत्त्वाचे कृषी आधारित उद्योग आहे, त्यामध्ये कापड उद्योग, साखर उद्योग आणि ताग उद्योग याबद्दल आपण इथे बघणार आहोत. तर कापड उद्योग सुरुवातीला घेऊ. कापड उद्योगाच्या बाबतीत आपण इतिहास पाहू. मित्रांनो, इतिहासामध्ये आपण बघतो की कलकत्त्यामध्ये फोर्ट ग्लोस्टर येथे 1818मध्ये सूतगिरणी टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु तो प्रयत्न कसा झाला, असफल झाला. आणि पहिला सफल प्रयत्न आपण असं म्हणतो. आणि हा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला आहे. 1854मध्ये मुंबईत कावसजी नानाभाई दावर आहे यांनी देशातील पहिली कापड गिरणी उभारली आहे. हा प्रश्न पडू शकतो, महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणून लक्षात ठेवा. नावसुद्धा लक्षात ठेवा. आणि त्या गिरणीचं नाव काय होतं तर बॉम्बे स्पिनिंग अँड विनिंग कंपनी असं होतं. मित्रांनो, हे डेट लक्षात ठेवा, 1854 आहे म्हणून. तसंच असा सुद्धा प्रश्न पडू शकतो की पहिला कापड उद्योग कुठे होता तर मुंबई या ठिकाणी होता. पर्टिक्युलर मुंबई लक्षात घ्या. नंतर त्याचं नाव काय होतं तर बॉम्बे स्पिनिंग अँड विनिंग कंपनी होतं. असं प्रश्नामध्ये तुम्हाला घुमवू शकता. मुंबई स्पिनिंग अँड विनिंग कंपनीसुद्धा देऊ शकतात. परंतु नाव जे आहे ते बॉम्बे, त्यावेळेस बॉम्बे प्रांत होता म्हणून बॉम्बे नाव आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, बॉम्बे स्पिनिंग अँड विनिंग कंपनी असं त्याचं नाव होतं, म्हणून लक्षात ठेवा. आणि हा जो कापड उद्योग आहे, आपण बघतो की कृषी क्षेत्रातील सगळ्यात मोठा उद्योग आहे. त्याखालोखाल साखर उद्योगाचा क्रमांक लागतो. आणि याचे जे प्रमुख केंद्र आहेत ते कुठे आहे, सोलापूर, नागपूर, मुंबई. म्हणजे मुंबईला पर्टिक्युलर तर आहेच, त्याच बरोबर आपण बघतो सोलापूर, नागपूर या ठिकाणी सुद्धा कापड उद्योगाचे महत्त्वाचे प्रमुख केंद्रे आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, कापड उद्योगाशी संबंधित एक महत्त्वाचा आणखी एक इतिहास तो म्हणजे आपण बघतो की बंगालची फाळणी झाली होती 1905ला, असहकार चळवळ झाली होती 1922ला, त्याच्यानंतर चले जाव आंदोलन झालं होतं 1942ला. हे जे राष्ट्रीय आंदोलन झाले होते त्यामुळे काय झालं, स्वदेशी कापडाच्या वापरावर जास्त भर देण्यात आला होता. त्यामुळेच आपण बघतो की इतिहासापासून हा जो कापड उद्योग आहे या कापड उद्योगाला भर देण्यात आलेला आहे. आणि त्यामुळेच हा कसा झाला, एक याचा विकास होत गेला. आणि आता आपण बघतो की कापड उद्योग हा कृषी क्षेत्रातील सर्वात मोठा उद्योग बनला आहे. तर मित्रांनो, याच्याशी संबंधित मी तुम्हाला आता करंटशी रिलेटेड एक प्रश्न विचारते की सध्या आपल्या भारतामध्ये एकूण किती कापड गिरण्या आहेत आणि त्यापैकी महाराष्ट्रामध्ये एकूण किती कापड गिरण्या आहेत. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा किंवा प्रश्नाचं उत्तर शोधून तुमच्याकडे नोट करून ठेवा. तर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा उद्योग आहे तो म्हणजे कोणता आहे तर साखर उद्योग आहे. आणि कापड उद्योगानंतर दुसऱ्या क्रमांकाचा हा भारतातील अतिशय महत्त्वाचा कृषी आधारित उद्योग आहे. तर मित्रांनो, साखर उद्योगाबद्दल आपण बघितलं तर भारत हा प्रथम क्रमांकाचा साखर वापरणारा देश आहे. तसंच आपण बघतो की साखर उद्योगामध्ये भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. निर्यातीमध्ये सुद्धा भारताचा ब्राझीलनंतर दुसरा क्रमांक लागतो. परंतु हा जो डेटा आहे मित्रांनो तो ओल्ड डेटा आहे. आता PIBच्या वेबसाईटवरून मी एक स्क्रीनशॉट काढला आहे, तो तुम्हाला सांगते की त्यामध्ये काय सांगितलं आहे. जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक व सर्वाधिक ग्राहक असलेला देश म्हणून भारत उदयास आला आहे. आणि साखर निर्यातही भारत बनला आहे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश, असं PIBच्या वेबसाईटमध्ये सांगितलेलं आहे. आणि हा करंटशी रिलेटेड डेटा आहे, म्हणजे 5 ऑक्टोबर 2022 मधला हा डेटा आहे मित्रांनो. म्हणजे आता आपण बघितलं मित्रांनो, बऱ्याचशा वेबसाईट जे असतात त्या अपडेटेड नसतात आणि एक ऑथेंटिक सोर्स म्हणून आपण PIBला समजतो. म्हणून PIBच्या ज्या काही हा जो ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर असा प्रकारचं हे फ्रंट पेज होतं, त्याचा स्क्रीनशॉट मी इथे काढलेला आहे. तर मित्रांनो, इथे आणखी काही माहिती दिली आहे ते सुद्धा महत्त्वाची आहे की साखर हंगाम 2021-22मध्ये 5000 LMT जास्त ऊस उत्पादनाचा विक्रम आणि इथेनॉल उत्पादनासाठी 35 LMT साखरेचा वापर आणि साखर कारखान्यातून
359 LMT साखरेचे उत्पादन झालेले आहे आणि आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे 109.8 LMT साखरेची विक्रमी निर्यात झालेली आहे असं त्या PAV वेबसाईटवर सांगितलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मित्रांनो इथे इथेनॉलबद्दल सांगितलेलं आहे. तुम्हाला विचारू शकतात की इथेनॉल निर्मितीसाठी आपण बघतो की प्रमुख उद्योग आहे तर साखर उद्योग आहे आणि त्याच्याशी रिलेटेड आपण बघतो की एक साईड बिझनेस म्हणून इथेनॉलची सुद्धा निर्मिती आपल्याला करता येते. म्हणून साखर उद्योग हा महत्त्वाचा उद्योगापैकी एक आहे. तर मित्रांनो इथे जे काही PIBचे सोर्स आहेत ते लक्षात घ्या, महत्त्वाचे सोर्स आहेत म्हणून. अधिक माहितीसाठी तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन तिथे भेट देऊन अधिक माहितीसुद्धा बघू शकता. मित्रांनो साखर उद्योगाच्या बाबतीत आपल्याला काही इतिहास आणि महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सुद्धा अभ्यासायचे आहेत. तर साखर उद्योग आपण बघतो कृषी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग, पहिल्या क्रमांकाचा आपण बघतो कापड उद्योग आहे आणि ग्रामीण भागाचा कायापालट करणारा उद्योग म्हणून याला ओळखण्यात येते. भारतात आपण बघतो मित्रांनो साखर कारखाना उभारण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले, म्हणजे इंग्रजांनी ते प्रयत्न केले. आणि आपण आता इतिहास जर बघितला, भारतात इंग्रजांनी बंगाल आणि बिहारमध्ये साखर कारखाने उभारण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी पहिला साखर कारखाना होता तो व्हॅक्यूम पॅन प्रोसेस या पद्धतीवर आधारित होता आणि सरण बिहारमधलं हे ठिकाण आहे या ठिकाणी उभारण्यात आला होता. हा झाला इंग्रजांनी उभारण्यात आलेला साखर कारखाना. आणि तसं आपण बघतो मित्रांनो भारतातील पहिला सहकारी तत्वावर साखर कारखाना 1933मध्ये आंध्र प्रदेशातील इटिकोपक्का येथे CVS नरसिंह राजू आहेत यांच्या प्रयत्नाने सुरू झाला होता. महाराष्ट्राच्या बाबतीत आपण बघितलं मित्रांनो तर महाराष्ट्रामध्ये पहिला जो साखर कारखाना आहे तो साखर कारखाना बेलापूर अहमदनगर इथे 1920मध्ये उभारण्यात आला होता. पहिला साखर कारखाना महाराष्ट्रामध्ये कधी तर 1920मध्ये. कधी कुठे? बेलापूर कुठे आहे? अहमदनगरमध्ये. तसंच जर आपण बघितलं मित्रांनो तर पहिला सहकारी तत्वावरील महाराष्ट्राचा साखर कारखाना कोणता तर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील होते. यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रामध्ये लोणी प्रवरानगर आहे येथे पहिला सहकारी तत्वावरील साखर कारखाना 1949 ते 50मध्ये उभारण्यात आला होता. ही डेट विचारली आहे, यावर प्रश्न पडलेला आहे. 1949 ते 50मध्ये पहिला सहकारी तत्वावरील साखर कारखाना. कोण त्याच्याशी संबंधित? पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आहे. तसेच धनंजय गाडगीळ आहे हे सुद्धा त्याच्याशी संबंधित होते. तर मित्रांनो इथे साखर कारखान्याबद्दल आपण अधिकच्या गोष्टी बघितल्या. तर तुमच्यासाठी प्रश्न राहील की सर्वाधिक ऊसाचं उत्पादन भारतामध्ये कोणत्या राज्यात होते? महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? त्याचप्रमाणे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ऊसाचे कारखाने आहेत? हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रयत्न करा, म्हणजे हे प्रश्न पडू शकतात, लिंक बेस आहेत म्हणून प्रश्न पडू शकतात, म्हणून प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो कृषी आधारित महत्त्वाच्या उद्योगांमध्ये समोरचा उद्योग आहे ताग उद्योग, त्यालाच आपण ज्यूट उद्योग असं सुद्धा म्हणतो आणि महत्त्वाचा उद्योग आहे याबद्दल आपल्याला बघायचं आहे. तर ताग उद्योगाबद्दल आपण बघितलं तर 1854मध्ये कलकत्त्याजवळ रिषा या ठिकाणी पहिली तागगिरणी सुरू करण्यात आली होती आणि तागगिरण्यांचा पूर्व भारतामध्ये भरपूर विकास झालेला आहे. आपण बघतो की पूर्व भारत म्हणजे आपण आता बघतो मित्रांनो की जो काही पश्चिम बंगाल आहे आणि त्याच्याच लागून बांगलादेश आहे. बांगलादेश काय होता आणि पश्चिम बंगाल जो आहे आताचा तो एकच होता आधी. नंतर 1905मध्ये ज्यावेळेस त्याची फाळणी झाली होती, लॉर्ड कर्झननी केली होती आणि त्याच्यानंतर ते अंमलातसुद्धा आली होती. तर त्यामुळे दोन भाग पडले. आपण बघतो की पश्चिम बंगाल म्हणतो आपण त्याला आणि एक पूर्व बंगाल आहे. तर पूर्व बंगालला आपण काय म्हणतो तर आता सध्या बांगलादेश आहे. आणि त्यामध्ये ढाका जे ठिकाण आहे या ढाका ठिकाणाला म्हणजे शहराला तागाचं मँचेस्टर असं म्हटलं जाते. तर महत्त्वाचा प्रश्न आहे हा की तागाचं मँचेस्टर म्हणून कोणाला ओळखलं जाते, कोणत्या शहराला? तर ढाका जे ठिकाण आहे त्याला तागाचं मँचेस्टर म्हणून ओळखलं जाते. आणि हा जो भाग होता फाळणी पूर्वी आपण बघतो भारत एक संघ होता त्यावेळेसची गोष्ट आहे. आणि जशी फाळणी झाली मित्रांनो तसा 70% जो काही ताग लागवडीचा भाग होता तो कशामध्ये गेला तर पश्चिम बंगालमध्ये चालला गेला, म्हणजे पूर्व जे काही बंगाल होतं त्यामध्ये चालला गेला. त्यामुळे भारताला 70% भाग गमवावा लागला. आणि आता सध्याच्या कंडिशनला मित्रांनो तर आपण बघतो ताग उत्पादनामध्ये भारताचा प्रथम क्रमांक लागतो आणि तागापासून तयार केलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूमध्ये आपण बघतो की निर्यातीमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. मित्रांनो तुमच्यासाठी इथे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न राहील की तागाच्या संबंधित काही प्रक्रिया आहेत, त्या प्रक्रियेचं नाव तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ह्या प्रक्रिया विचारतात, तागा संबंधित महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत आणि त्या प्रक्रिया तुम्हाला कमेंटमध्ये सांगायच्या आहेत.
तर मित्रांनो, समोरचा कृषी आधारित उद्योग आपण बघतो, खतं आणि सिमेंट उद्योग आहे. त्यामध्ये खतं उद्योग आपल्याला बघायचा आहे. त्यामध्ये आपण सुरुवातीला खतं उद्योगाबद्दल बघितले तर भारतातला पहिला सगळ्यात मोठा खतं उद्योग जो होता तो कुठे कारखाना करण्यात आला होता, तर फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणून सिंद्री झारखंड या ठिकाण आहे आणि धनबाद जिल्हा होता. त्या ठिकाणी आपण बघतो की पहिला खतं कारखाना उभारण्यात आला होता आणि तो 1951मध्ये उभारण्यात आला होता आणि 2002 पासून तो बंदसुद्धा झालेला आहे. पण कसं आहे मित्रांनो, ज्या काही पहिल्या घटना असतात त्या सगळ्यांना माहिती असायला पाहिजेत असं एक अपेक्षित असते, म्हणून ही सुद्धा घटना आपल्याला माहिती असायला हवी. त्याच्यानंतर आपण बघतो म्हणजे सुरुवातीला आपण बघतो की हा झाला सगळ्यात मोठा कारखाना, पण त्याआधीसुद्धा प्रयत्न केले गेले होते. म्हणजे एक कारखाना उभारण्यात आला होता, भारतातला पहिला खतं कारखाना असं विचारला 1904मध्ये राणीपेठ तामिळनाडू या ठिकाणी उभारण्यात आला होता. हा झाला भारतातला पहिला खतं कारखाना, परंतु आपण सर्वात मोठा पहिला खतं कारखाना म्हटला तर सिंद्री झारखंड मधला 1951मधला, म्हणून लक्षात ठेवा. तर मित्रांनो, नायट्रोजनयुक्त जे काही खतं आहेत त्यांच्या उत्पादनामध्ये भारताचा जगात चीन, अमेरिका त्याच्यानंतर तिसरा क्रमांक लागतो. तसं जर आपण बघितलं तर नायट्रोजनयुक्त खतं आहेत ती 85% घरात भारतातच भागवली जाते, तरीसुद्धा ते आहे तर भारताला आयात करावी लागते. म्हणजे नायट्रोजन आहे ते पुरत नाही, म्हणून भारताला आयात करावी लागते. तसंच आपण खतं आयातीमध्ये प्रामुख्याने फॉस्फरसयुक्त खतं आहे, पोटॅशियमयुक्त खतं आहेत, हे भारताला आयात करावे लागतात. तसंच मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची फॅक्चर गोष्ट आहे ती म्हणजे जगातील युरिया खतं उत्पादित करणारा ब्राझील पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा देश आपला भारत देश आहे. आणि आपण बघतो महत्त्वाच्या या बॉक्समध्ये आणखी काही महत्त्वाच्या कृषी आधारित उद्योग इथे सांगितले आहे. त्यामध्ये तेलगिरण्याबद्दल सांगितले आहे. तर तेलगिरण्यांचं लोकेशन सांगितलं आहे की प्रामुख्याने तेलगिरण्या कुठे आहेत तर जळगाव, धुळे, उस्मानाबाद, सांगली, अकोला, मुंबई, पुणे, पाचोरी आणि लातूर या ठिकाणी आपल्याला तेलगिरण्या पाहायला मिळतात. त्याच्यानंतर कागदगिरण्याबद्दल सांगितलेलं आहे. कागदगिरण्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने आपण बघतो बल्लारपूर आहे, त्याच्यानंतर म्हणजे चंद्रपूरमधलं हे ठिकाण आहे. त्यानंतर रायगडमधलं खोपोली ठिकाण आहे, तसेच पैठण आहे, संगमनेर आहे, कन्हान आहे, या ठिकाणी आपल्याला कागदगिरण्या पाहायला मिळतात. तर मित्रांनो, समोरचा महत्त्वाचा उद्योग आहे सिमेंट उद्योग आणि सिमेंट उद्योगाबद्दल आपण माहिती घेतली तर भारतात आपण बघतो मद्रास, चेन्नई इथे सर्वप्रथम 1904मध्ये सिमेंट कारखान्याची सुरुवात करण्यात आली होती. कधी करण्यात आली होती? 1904मध्ये सिमेंट कारखान्याची सुरुवात करण्यात आली होती. मात्र सर्वात मोठा सिमेंट कारखाना आपण बघतो तर तो कुठे आहे तर ICCL म्हणजे ICCL नावाने आहे आणि तो इंडियन सिमेंट कंपनी लिमिटेड असं त्याला म्हणतो. आणि तो कुठे स्थापन करण्यात आला होता तर 1914मध्ये पोरबंदर गुजरातमधलं ठिकाण आहे त्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता. म्हणजे तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की भारतातला पहिला सिमेंट उद्योग कोणता तर चेन्नई येथे 1904मध्ये स्थापन करण्यात आला होता. आणि सर्वात मोठा पहिला सिमेंट उद्योग कोणता तर इंडियन सिमेंट कंपनी लिमिटेड, पोरबंदर गुजरात, हे तुमचं उत्तर असायला हवं. आपण बघितलं सिमेंटच्या बाबतीत की जगामध्ये सर्वाधिक सिमेंट उत्पादन चीन व त्या खालोखाल भारत करतो आणि सर्वाधिक वापर देखील चीन त्याच्या खालोखाल भारत करतो. अशा प्रकारे मित्रांनो, आपण सिमेंट उद्योगाबद्दल माहिती घेतली आणि जे काही महत्त्वाचे प्रमुख कृषी आधारित उद्योग होते ते आपण इथे कव्हर केले. तर मित्रांनो, शेतमाल प्रक्रियेशी रिलेटेड उद्योग आहे ते आपण फलोत्पादनमध्ये कव्हर करू आणि दुग्धोत्पादनमध्ये जे आहे ते म्हणजे पशुसंवर्धन आहे, त्यामध्ये दुधासंबंधित जे काही उद्योग आहेत ते आपण तिथे कव्हर करू. अशा प्रकारे मित्रांनो, हा टॉपिक आपण कव्हर केला. याच्याशी रिलेटेड करंटशी रिलेटेड जो काही इकॉनॉमिक सर्वे असेल किंवा इकडे तिकडे तुम्हाला माहिती मिळत असेल तीसुद्धा कव्हर करा. आणि या लेक्चरमध्ये विचारलेले प्रश्न आहेत ते महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा किंवा तुमच्याकडे त्या गोष्टी नोट असू द्या. कारण मित्रांनो, तुमच्या लाईक्समधून शेअरमधून मलासुद्धा प्रेरणा मिळत असते असेच नवनवीन लेक्चर घेण्याची. म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा पाठवा. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढील भागात, पुढील लेक्चरमध्ये. तुम्ही इथपर्यंत सर्वांनी लेक्चर ऐकलं म्हणून तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.